ज्ञानेश्वर वचनामृत प्रास्ताविक शीर्षक दुसरे ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1751 ते 1763. ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथ नो हे कृपेचे वैभवतिये. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. ते क्षीर कल्लोळा आत मकरोदरी गुप्त. होता तयाचा हात पैठे झाले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी. भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनाया. ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी. तेणे योगाब्जिनी सरोवर विषय विध्वंसैक वीर. तिये पदिका सर्वेश्वर अभिषेकिले. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव. संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. तेणे कळिकळित भूता आला देखोनी निरुता. ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसारा झाला तो आमुते. तो हातू घेऊनी आघवा कळी गिळतया जीवा. सर्व प्रकारी धावा करी पावेगी. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू. झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. मग आर्ताचे निवोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे. वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया. की यासाठी एवढिया आणिलो यशा. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर वचनामृत प्रास्ताविक शीर्षक 2 ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1751 ते 1763. अर्थ. अशा प्रकारे श्री गुरु निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर्य आहे. म्हणून हा माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभवच आहे. क्षीरसिंधूच्या तीरावर एकदा श्री शंकर पार्वतीचे कानात अध्यात्म रहस्य सांगत होते. पण ते केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते ज्ञान क्षीरसमुद्रामध्ये माशाच्या पोटात जे मत्स्येंद्रनाथ गुप्त रूपाने होते त्यांना प्राप्त झाले. ते मत्स्येंद्रनाथ सहज संचार करता करता सप्तशृंगावर आले. तेथे ज्यांचे अवयव भंगलेले होते असे चौरंगीनाथ हे मच्छिंद्रनाथांचे दर्शन झाल्याबरोबर सर्व अवयवांनी परिपूर्ण झाले. मग आपणास निर्विघ्नपणे समाधी सुख भोगता यावे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी हे परमार्थ रहस्य गोरक्षनाथांना दिले. त्या मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमळांचे सरोवर व विषयांचा नाश करण्यास शूर असे जे गोरक्षनाथ त्यास त्या समाधीपदाचे ठिकाणी अभिषेक केला.
मग त्या गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास दिले. कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे असे पाहून श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने जे हे बोधाचे ऐश्वर्य आमचे कुलात प्राप्त झाले आहे ते तू घेऊन कलीने गिळल्या जाणाऱ्या जीवांचे सर्व दुःखांपासून सत्वर रक्षण कर. अगोदर श्री निवृत्ती महाराज कृपाळू, त्यात श्री गुरूंची आज्ञा झाली. मग काय विचारता? मेघांच्या क्षोमाला जसा वर्षाकाल कारण होतो त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित झालेल्या जनाला दुःखापासून सोडवावे या कळकळीने निवृत्तीनाथांकडून जी ही शांत रसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. तेथे मी चातकासारखा गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा करून बसलेला अनन्य शिष्य पाहून मजवर त्यांनी कृपा केली म्हणून मी या यशास प्राप्त झालो. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. Mysticism in Maharashtra, the Jnaneshwari, the spiritual lineage of Jnaneshwar, Adhyay 18, OV 1751 to 1763. We also learn from the epilogue to the Jnaneshwari the spiritual lineage of Jnaneshwar. We cannot say that the account does not contain some mythological elements. Any spiritual lineage which is carried back to a time where history and memory fail is bound to suffer from such defects. We are told by Jnaneshwar that while the spiritual secret was being imparted by Shankar to Parvati once upon a time, it caught the ear of Matsyendranath, who was lying hidden in the bosom of a great fish in the ocean. Matsyendranath met the broken-limbed Chauranginath on the Saptashrunga mountain, immediately upon which the latter became whole. Then, in order that he might enjoy undisturbed repose, Matsyendranath gave to Gorakshanath the power of spreading spiritual knowledge. From Gorakshanath, the spiritual secret of Shankar descended to Gaininath, who, seeing that the world had come under the thraldom of evil, communicated it to Nivruttinath with this charge: the spiritual secret, which has come down to us straight from the first teacher Shankar, take thou this and give succor to those who are afflicted with evil in this world. Already compassionate as he was, with the superadded weight of this charge of his spiritual teacher, Nivruttinath was as much encouraged to action as a cloud during the rainy season. And then, even like the latter, poured forth the stream of spiritual wisdom with the intention of bringing succor to the afflicted. Jnaneshwar was merely like a chatak bird catching a few drops of that gracious rain, which are herewith exhibited in the form of this commentary on the Bhagavad Gita. It is noticeable that Jnaneshwar here gives an account of his spiritual lineage, bringing it down from the age of Shankar through Matsyendranath and Gorakshanath to Gaininath and Nivruttinath, of whom latter he was the immediate disciple. This account could be confirmed by references in other parts of Jnaneshwar's writings, but coming as it does towards the end of his most important work, the Jnaneshwari, the present reference has a value absolutely beyond parallel. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर वचनामृत गुरुदेव R.D. रानाडे. प्रास्ताविक नंबर 2. ज्ञानेश्वर महाराज की परंपरा.
ऐसा श्री निवृत्तिनाथ का जो गौरव है वो सत्य है। ज्ञानेश्वरी ये जो ग्रंथ है वो ही गुरु कृपा का वैभव है। क्षीर समुद्र के सानिध्य शक्ति पार्वती के कर्ण में भगवान शंकर ने जो गुह्य मंत्र सुनाया था वही क्षीर समुद्र के भीतर में जो मत्स्य के उदर में गुप्त था, अनायास वो निधान मत्स्येंद्रनाथ के हाथ लग गया। तत्पश्चात मत्स्येंद्रनाथ सप्तशृंग पर्वत पर भग्न अवयव चौरंगीनाथ से मिले। मिलते ही चौरंगीनाथ के भग्न अंग पूर्ण और स्वस्थ हो गए। उसके बाद खुद ने निर्बाध समाधि स्थापना हेतु आत्मज्ञान प्रसारार्थ ये शक्ति गोरखनाथ को दी। तब सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथ ने गोरखनाथ को गद्दी निशानी दी। अपने कलिकाल से जीवों को पाप में आबद्ध देखकर श्री निवृत्तिनाथ को आज्ञा दी, जिससे आदि गुरु शंकर ने से ये आत्मज्ञान हमें मिला है। ये शिष्य परंपरा से प्राप्त ज्ञान का विस्तार हमारे पास आया है, उसे तुम ग्रहण करके पाप पीड़ितों की जगत में सर्व प्रकार से सत्वर संकट में मदद करो। पहले से ही कृपालु श्री निवृत्तिनाथ पर गुरु के आदेश का प्रभाव प्रसाद रूप में हुआ और उपदेश कर्म में ऐसे तत्पर हुए जैसे वर्षा काल में बादल वृष्टि के लिए उत्सुक रहते हैं। फिर आर्तजन पर प्रेम के कारण श्रीमद् भगवत गीता के अर्थ को कथन करने के लिए शांत रस का वर्षाव किया। यही वो ग्रंथ ज्ञानेश्वरी है। उनके आगे मैं ज्ञानेश्वरी चातक पक्षी की भांति खड़ा हुआ हूं, इसलिए मुझे इतना यश प्राप्त हुआ है। ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी संख्या 1751 से 1763। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय।